तिथपर्यंत जात आहे. नामदेवराय नंतर काय झालं, अनेक अजून आक्रमण झाली. मुघल आले, घुरी आले, सुरी आले, अनेकांनी राज्य केले. काशीचा विश्वेश्वर फोडला, सोमनाथाचे मंदिर लुटले, द्वारका फोडली, चहूकडे देवालयांचा उद्ध्वस्त माचलेला. मग भक्तिपंथाने काय केलं, मग नुसतं आम्ही टाळ, विणे, मृदुंग यांच्या स्वरात बदली नव्हतो का? नव्हे, आमचे संत आम्हाला असं शिकवत नाही, नाठाळाच माती आणू काठी. आमचे संत आम्हाला लढाऊ प्रवृत्तीने जगायला शिकवतात. आमचे संत आम्हाला असं सांगत नाही, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्तासू द्यावे समाधानी. हे जरी सांगत असले तरी घरात ज्या वेळेस शत्रू घुसत आहे ना, तर त्या शत्रूला जशाच तसे उत्तर आहे. खटनटाशी खटनट आणि उद्धटाशी उद्धट, अगत्य करीजे असं म्हटलं जातं की जो ज्या भाषेत समजेल ना त्या व्यक्तीला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. मग यात मी तुम्हाला आज जे काही मी तुम्हाला सांगेन ते तुम्ही या आधी कुठेही ऐकलेलं नसेल. जो सांगेल तो ऐतिहासिक अभ्यास, पुरावे पाहिजे असतील पुरावे. पुढे काळ आला श्रीमंत संत एकनाथांचा. स्वामी संत एकनाथ हे जनार्दन स्वामींचे शिष्य. आता जनार्दन स्वामींबद्दल सांगायचं झालं तर ते देवगिरीचे किल्लेदार होते. देवगिरीचे किल्लेदार असताना स्वामी जनार्दनांकडे एकनाथ महाराज गेलेले होते. जनार्दन स्वामी हे समाधीला बसले. तेवढ्यात एक शिपाई पळत आला आणि तो सांगू लागला, स्वामीजी किल्ल्यावरती आक्रमण झाले, आपण किल्ल्याचा मोर्चा सांभाळावा आणि युद्धाच्या आघाडीवरती स्वयं उतरावे. मग गुरुजवळ बसलेले असणारे एकनाथ महाराजांनी काय करावं, गुरूंना ध्यान अवस्थेतून जागे करावे. नवे तर काय केलं एकनाथ महाराजांनी, स्वतः एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना नमस्कार केला. एका जनार्दनी नमस्कार करून घेतला एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना, आणि बाजूलाच जनार्दन स्वामींचे पडलेलं असलेलं शिरस्त्राण आणि चिलखत अंगावर चढवलं. हातामध्ये तलवार धारण केली, ढाल धारण केली आणि सरासरा देवगिरीच्या बाहेर सैन्यासह तुटून पडले. घनघोर युद्ध झालं. युद्ध सुद्धा एकनाथ महाराजांनी लढलं. तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल, यवन अंगावर येऊन तुमचा प्रसाद देवने मुक्त केला. 108 वेळा पुजणाऱ्या यवनाला जर एकनाथ महाराज प्रसाद देत आहे, इतके शांत समजले जात आहे. पण याद राखा, एकनाथ महाराजांची जी शांतता आहे ना, ती समुद्राची प्रलय आधीची शांतता आहे. समुद्र जितका शांत असतो त्याहून जास्त तो आतून खवळलेला असतो. आणि समुद्राला ज्यावेळेस भरती येत असते त्यावेळेस मोठमोठे शहर तो सहजगत्या घेऊन जातो. एकनाथ महाराजांनी त्या युद्धाचं नेतृत्व केलं. सरासरा 5000 पठाण गारद केले आणि युद्ध जिंकून एकनाथ महाराजांनी देवगिरीच्या मध्यभागी बाले किल्ल्यावरती जाऊन सुरंगाने झेंडा रोवून शांतीब्रह्म असणारे एकनाथ महाराजांनी शस्त्र उतरलं. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना सांगितलं की गुरुवर्य, अशी गोष्ट होत आहे, किती दिवस आपण फक्त भक्ती, वैराग्य, प्रेम या गोष्टींकडे वळून राहावे? असे जर चालत असले तर तुमचं आमचं अस्तित्व, आपल्या धर्माचं, आपल्या देवाचं अस्तित्व कसे टिकेल बरं? त्यावेळेस जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना सांगितले, नाथा, आता तू एकनाथ आहे, पण तुला जनसामान्यापर्यंत पोहोचायचंय. सर्व लोकांचं लोकनाथ व्हायचंय तुला. त्या अनाथांचा नाथ व्हायचंय तुला. आणि ह्या समाजाची जी गुलामीची मानसिकता आहे, ती मानसिकता तुला पुसून काढायची. मग आमच्या संतांनी काय केलं, मग धर्म सर्वात अगोदर समजवायला सुरुवात केली. आजपर्यंत एकनाथ महाराजांच्या आधी जेही रामायणाची रचना झाली, त्या रामायणातले जर प्रभू श्रीरामांचं तुम्ही वर्णन बघितलं तर तुलसीदासांचं रामायण बघितलं ते तर अगदी गुणवर्य, एकदम सुंदर रसाने, करुण रसाने, भक्ती रसाने भोर असं रामायण आहे. किंवा वाल्मिकी रामायण बघितलं तर तेही अगदी स्पष्ट आहे. तर आता याच्यातले मी तुम्हाला हे सांगतो, रामचरित्र मानस. ठुमक चलत रामचंद्र बाजत हे पैंजणया,
तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं असं. त्याच्यात भगवंताची किती एकदम लहानपणीच्या लीला सांगितल्या. छोटे श्रीराम असे डुलत डुलत चालतायत, त्यांच्या पायातला सकाळ जाणवत होतं. पण एकनाथ महाराजांपासून बदल असा झाला, एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची रचना केली. एकनाथ महाराज म्हणतात की भगवान श्रीराम स्वतः माझ्या मागे लागले, सांगताय नाथा उठा उठा, माझं चरित्र लिहा तुम्ही, माझ्याबद्दल लिखाण करा नाथा तुम्ही. आणि भगवान श्रीरामांच्या आज्ञेवरून नाथ रामायणाची भावार्थ रामायणाची रचना करताय. आता तुम्ही जो भावार्थ रामायणाचा अभ्यास केला किंवा कोणी वाचलेला असेल तर त्याच्यात तुम्हाला एक कळेल, त्याच्यातले जे प्रभू श्रीराम आहे ते श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम, ते वीर रसाने युक्त असे राम, ते सीतेच्या रक्षणासाठी तत्काळ धावून येणारे राम आहे, असुरांचा वध करणारे राम आहे, 14,000 राक्षस पंचवटीत गारद करणारे राम आहे. एकनाथ महाराजांनी हा बदल केला आणि ह्या बदलामुळे असे झाले की संत चरित्राचा प्रभाव असणारा जो सर्वात मोठा समाज होता, या समाजाच्या मनामध्ये धर्म गेला. धर्माची जी अधिष्ठात्री देवता असते, असं म्हटलं जातं जितके दुबळा देव तितके त्याचे दुबळे भक्त असतात. पण नाथांनी आणि आमच्या संतांनी आमचा देवच इतका बलशाली आणि प्रभुत्वी दाखवला होता की आम्ही त्याचे भक्तही आम्ही कसे आहोत, आम्ही वीर झुंजार करू जमत दाडे मार. अशा पद्धतीने बळीयाचे अंकित आम्ही झालो ते बळीवंत असे सांगणारे आमचे संत आहे. आमचा देवही दुबळा नाही आणि आम्ही दुबळे नाही. आम्ही कसे आहोत, ज्यातून तीक्ष्ण उत्तरे जशा तसे आम्ही उत्तर देणार आहोत. जर कोणी